इतका भारी वास सुटलाय ना. आज सकाळ सकाळी आपल्या परसबागेतील हे पिकाय घातलेले आंबे रस करण्यासाठी काढायचं माझं इथं चालू होतं आणि तुम्ही बघताय अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं हे आंबे पिकवलेत आणि इतका सुंदर रंग आलाय त्या आंब्याला आणि उघडता क्षणी इतका सुंदर असा दरवळ सुटला होता या आंब्यांचा. मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. आपण एखादं स्वतःच्या हाताने झाड लावावं आणि त्याची एवढी गोड फळं खायला मिळावीत याच्यासारखं दुसरं सुख काय असू शकतं. खरं तर यातले काही आंबे मी अगोदर काढलेले आहेत, ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये समजेलच. आणि इकडं ना कुकरमध्ये बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे उकडत घातले होते आणि आंब्याच्या रसासाठी इथं आंबे काढले होते. किती एकसारखा रंग आलाय बघा. थोडं सुद्धा याच्यासाठी काही सुद्धा पिकत घालण्यासाठी वापरलं नाही, फक्त व्यवस्थित पिकत घातले होते. आपल्या झाडाच्या आंब्याचे आंबे उतरवलेला आणि पिकत घातलेला हा एक अखंड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तो आंबे पिकत घातलेले दाखवले नाही, तर तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलाय, तो नक्की तुम्ही बघा. आणि इथं बघा आंब्याचे सुरुवातीला तर धुवून घेतले आंबे, त्याच्यातला जो एक्स्ट्रा गरमपणा किंवा रुचिक असेल ना तो निघून जावा म्हणून. आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ना इथं आंब्याचे देठ सगळे कट करून घेतले. आहोंचं इथं चालू होतं सकाळ सकाळी त्यांच्या कामाची काही विचारपूस वगैरे. आणि हे बघा इथं आंबा कट केलाय, इतका गोड रंग आलाय ना आंब्याला आतून. तर एक तर छोटीशी एकदम कोई निघती दाखवते तुम्हाला. आणि आमरस केल्यानंतर तर एवढा सुंदर रंग त्या आमरसाला आला होता ना. कितीही महागाच्या आंब्या आणून आजपर्यंत खाल्ले असतील ना, पण याच्यासारखा आमरस आजपर्यंत कधीच झाला नव्हता. कारण बरेच जण वेगवेगळे औषधं वापरून ते आंबे पिकवलेले असतात किंवा पूर्णतः पाड लागल्याशिवाय विकण्यासाठी अगोदरच ते आंबे उतरवलेले असतात. कदाचित त्यामुळं हे पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर 2-4 वेळा आंबे पाडाचे पडल्यानंतर आंबे उतरवले होते, त्यामुळं कदाचित या आंब्यांना पिकल्यानंतर एवढा सुंदर रंग आलाय. आता सगळे आंबे कट करून त्याचा जो गर आहे तो काढून घेतला. मिक्सरच्या जारमध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि या सगळा जो गर काढला होता तो मिक्सरमध्ये टाकलाय आणि बिना पाणी घालता हा फिरवून घेतलेला आहे. इतका छान रस झाला होता ना या आंब्याचा. खरं सांगायचं तर चिमूटभर सुद्धा आम्ही याच्यामध्ये साखर वापरली नाही. आणखीन 1 ग्लास पाणी जरी घातलं असतं ना तरी सुद्धा साखर घालण्याची गरज लागली नसती. एवढा गोड आपल्या म्हणजे आंब्याचा आमरस झाला होता. आणि मी इकडून तिकडून हे पातेलं फिरवत होते, का तर मला ज्या डोळ्यांना जसा हा रंग दिसत होता ना तसाच तुम्हाला दिसावा म्हणून. आणि माझ्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला इथं दिसत असेल, ती म्हणजे या आलेल्या आमरसाचा रंग बघून खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर इथं ना कुकरमधले बटाटे आहेत ना ते पण पूर्ण शिजले होते. 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि वाफ निघून गेली होती म्हणून कुकरचं झाकण काढलं. आता या बटाट्याच्या साली काढून घेणार आहे. काल तुमच्यासोबत एक वाटणची रेसिपी शेअर केली मी, तेच वाटण वापरून आजची बटाट्याची भाजी बनवणार आहे. पण आजची ही माझी बटाट्याच्या भाजीची रेसिपी आहे ना, तुम्ही जर ही भाजीची रेसिपी बघितली आणि याच पद्धतीनं बटाट्याची भाजी जर बनवली ना, तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडणार आणि तुम्हाला सुद्धा ही बटाट्याची रेसिपी आवडणार. तुम्ही परत याच पद्धतीनं बटाट्याची भाजी बनवणार उकडलेल्या. आता कढईमध्ये ना 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि तेलामध्ये टाकून घेतलेत. मीडियम गॅसची फ्लेम केली आहे, बारीक गॅस ठेवायचा नाही, थोडा मीडियम म्हणजे फुल ठेवायचा. आणि बघा बटाट्याचं जे वरचं आवरण आहे ना ते पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत अगदी 2 ते 3 मिनिटात आपल्याला हा बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इतकी छान लागते ना अशा पद्धतीनं केलेल्या बटाट्याची भाजी. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. आता बघा 2-3 मिनिटानंतर आपल्या या बटाट्यांना मस्त सोनेरी रंग आला होता. आता एका ताटामध्ये ना या सगळ्या फोडी आहे ना काढून घेणार आहे. त्यानंतर काल जे तुमच्यासोबत मी वाटण शेअर केलं होतं ना तेच वाटण वापरून आजची ही भाजी बनवणार आहे. शेंगादाण्याचा कूट वापरावा लागत नाही, काही नाही, तरीसुद्धा एकदम अप्रतिम टेस्टी भाजी होते. तेलामध्ये ना थोडंसं जिरं आणि मोहरी फोडणीला टाकून घेतलं आणि बघा काल बनवलेलं हेच ते वाटण. इतकं छान वाटण आहे ना हे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा वेळ वाचेल आणि भाज्यासुद्धा अप्रतिम टेस्टला होतात. साधारणतः पोहे खाण्याचा 1.5 चमचा इथं हे वाटण तेलात टाकलंय मी आणि तेल सुटेपर्यंत अगदी 1 मिनिट परतून घेणार आहे बघा. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि साठवणीचं काळं तिखट किंवा काळा मसाला असतो ना तो पोहे खाण्याचा 1 चमचा आणि कच्च्या गरम मसाल्याची जी पूड आहे ना ती अर्धा चमचा
टाकून घेतली. हे सगळं मी 1 मिनिटासाठी तेलात मस्त परतून घेतले. आता आपल्याला जे बटाटे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ना ते टाकून घ्यायचेत आणि 1 मिनिटासाठी या वाटणमध्ये हे बटाटे छानरित्या मिक्स करायचेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना कोमट केलेलं किंवा गरम केलेलं 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. ऑलरेडी आपले बटाटे उकडलेले आहेत त्यामुळे शिजण्यासाठी जास्त काय पाणी लागणार नाही आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकले. तुम्हाला जर अंगापुरता रस्सा करायचा असेल ना तर अगदी 1 ग्लास पाणी टाका आणि आणखीन थोडा रस्सा हवा असेल तर 1 तांब्या पाणी घातलं तरी सुद्धा एवढ्या वाटणामध्ये अगदी छान रसरशीत अशी बटाट्याची भाजी तयार होती. अगदी 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आपल्याला आणि बघा कमी तेलात केलेली भाजी सुद्धा किती छान तरी आली ते दाखवते. आणि तरी येण्याचं कारण आहे एकतर आपलं साठवणीचं काळं तिखट पण खूप छान आहे. त्याचबरोबर जे नवीन काल वाटण बनवलंय त्याच्यामध्ये तीळ, खसखस आणि खोबरं याचा वापर केल्यामुळं आपसुक या सगळ्याचं तेल या भाजीला सुटलं होतं. इतकी छान झाली होती ना ही भाजी, एकदम मस्त. मी आता तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. इथं ना माझी छोट्या लेकीला आणि मोठ्या लेकीला आता 8 दिवस सुट्टे, आता तशी 2-3 दिवस शिल्लक राहिली. माझं काम झाल्यानंतर म्हटली तुझं व्हिडिओचं काम तू आवरून घे एडिटिंगचं, मी किचन ओटा पुसून घेते आणि दीदी बेसिंग मधली भांडी सगळी घासून घेईल. जाऊन झोप जा. किती झोप आली डोळ्यावर. भूक लागली, झोप आली. दूध मागता कुठला का ग? तुला पाहिजे काय? तुला दूध पाहिजे? पिलं झोपली काय? ओ सत्य दिले आगाव आहे. कसलं भारी दिसतंय बाबा तुझ्या हातात. बघ आमचं एवढं छोटे छोटे डोळे उघडलेत की छान. हा उच करतोय मग गाड झोपली तिकडं. गपकी नको उठू. लाईट गेली. चिंगीची गोड अशी पिल्लं मी तुम्हाला दाखवली. त्यानंतर ना 1 तासभर आज खूप दिवसातून दुपारी झोप काढली मस्त अशी. त्यानंतर बघा हा ब्लाऊज खूप दिवस झालं शिवायचा राहिला होता आणि आज मुहूर्त लागलाय. अगदी 90% पर्यंत हा ब्लाऊज माझा शिवून राहिलाय. 10% पर्यंत माझं काम या ब्लाऊजचं शिलाईचं राहिलेलं आहे. ते पण मी पुढं काही व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि हा ब्लाऊज पूर्ण झाला की ब्लाऊज कटिंगची व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आता दिवसभर घरात बसून तर फार कंटाळा आला होता. आज सकाळपासून काय बाहेर जास्त करून बागेत फेरफटका मारला नव्हता म्हणून बाहेर फिरण्यासाठी आले. आणि या टोकियारीबद्दल बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्यात कशी केली दाखव वगैरे, किंवा आमचे जे कुबेर ट्रीचं झाड आहे ना ते खूप वेळा लावलं तर जळून जातंय. तर कुबेर ट्रीच्या झाडाला म्हणजेच त्याला काही ठिकाणी ना जेट प्लांट असं सुद्धा म्हणतात. तर त्याला पाणी जास्त लागत नाही. त्याची माती सुकली की मग पाणी घातलं ना तरी चालतं, कारण त्याची जी पानं आहेत ना ती पाणी भरपूर शोषून ठेवतात. त्यामुळं त्याला अतिरिक्त पाण्याची गरज लागत नाही आणि एक्स्ट्रा पाणी घातलं की त्याच्या मुळा सडतात आणि ते झाड जळून जातं. अगदी छोटीशी जरी तुम्हाला कटिंग कुठं मिळेल ना तर आणखीन एकदा तुम्ही नक्की लावून बघा. आणि बघा बागेत फेरफटका मारता मारता लक्ष गेलं, मागच्या 2 दिवसापूर्वीच गवारीच्या शेंगा तोडल्या होत्या. आता फिरून तितक्याच गवारीच्या शेंगा या झाडांना लागल्या होत्या. या आठवड्यात जवळजवळ 3 वेळा पाऊस पडलाय त्यामुळे वातावरण तर खूप छान झाले. आणि बघा हे आहेत क्वाईन प्लांट. याला सुद्धा ना जितकं पाणी असेल ना तितकं हे बहरतंय. मी छोटंसं हे 1 कुंडी नर्सरीतून विकत आणली होती. 3 कुंड्यात रोपं केलेत, पण या उन्हाळ्यात इतकं टेम्परेचर होतं ना तर एका कुंडीतलंच ते रोप टिकले. आता मला ना बाहेरचं सगळं झाडून वगैरे पण काढायचंय, कारण काल नाही आंब्याच्या झाडाची छाटणी केली. त्यानंतर काही मला बाहेरचं जास्त आवरावर करता आली नाही. चला म्हटलं आज दुपारी आरामही केलाय आणि एकदम फ्रेश वाटत होतं, तर म्हटलं पटक्यात पटकन ना झाडून वगैरे काढूया बाहेरचं. आणि अहो ना मागच्या 2-3 दिवसामध्ये ना डीमार्टला गेले होते, म्हणजे त्यांचं काम होतं सोलापूरला आणि म्हणून गेले होते. तर त्यांनी येताना ना हा काचेचा एक बाऊल आणला होता. मला खूप दिवस झाला हा कंटेनर पाहिजे होता. तो सुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचा राहिला होता. म्हटलं चला आता पटकन स्वच्छ धुवून ठेवूया, म्हणजे सुकल्यानंतर आपल्याला हा वापरण्यासाठी म्हणजे उपयोगाला येईल.
मला ना तशा काचेच्या भरण्या, फ्रीजमध्ये जे स्टोरेज बॉक्स असतात ना काचेचे, ते खूप आवडतात. हळूहळू मला प्लॅस्टिकऐवजी अशा काचेच्या भरण्या वगैरे घ्यायच्या आहेत. जसजसे घेईल ना तसं तुमच्या सोबत व्हिडिओमध्ये नक्की शेअर करत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.